नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर अहवाल परदेशी समितीने सादर केलेला आहे आणि अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा होऊन कर्जमाफी जाहीर केली जाणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, या कर्जमाफीसाठी तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर फक्त शेवटची संधी आहे, तीही 20 तारखेपर्यंत शेतकरी मित्रांनो. कारण खूप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जर द्यायचा असेल तर राज्य शासनाकडून नियम, अटी, निकष लागू केल्या जाणार आहेत. आणि या अगोदरही राज्य सरकारने जेव्हा कर्जमाफी जाहीर केली तेव्हापासून प्रत्येक वेळी त्यांनी एकच सांगितलंय की सर्व गोष्टीची पूर्तता असेल तरच कर्जमाफी मिळेल. त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी ही पीक कर्जाचीच होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी नेमकी कुणाची होणार आहे, तर ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी आहे अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. कारण ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डीच नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळलं जाणार आहे. त्यामुळं 20 तारीख ही आपल्याला शेवटची तारीख आहे आणि या 20 तारखेच्या आत आपल्याला फार्मर आय डी काढून घेणं बंधनकारक आहे. आणि खूप जणांना फार्मर आय डी काढताना काही प्रॉब्लेम येत आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मोहीम सुरू केलेली आहे. जर तुमचं फार्मर आय डी काढताना प्रॉब्लेम आला असेल किंवा तो गट जर फार्मर आय डीला जोडलेला नसेल, कारण महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये कसा आहे शेतकरी मित्रांनो, ज्या गटावर तुम्ही कर्ज उचललेला आहे तो गट जर फार्मर आय डीला जोडलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. त्यामुळे खूप शेतकऱ्यांची 2-2, 3-3 गटामध्ये जमीन असते, परंतु सर्व गट हे फार्मर आय डीला जोडलेले नसतात. त्यामुळे 20 तारीख ही शेवटची संधी आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्या काही दुरुस्त्या करायच्या आहेत त्या दुरुस्त्या करून घ्या, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होणार आहे. या सर्व गोष्टी करून ही ज्या शेतकऱ्यांना अडचण येणार आहे कर्जमाफीसाठी, फार्मर आय डीची काय प्रॉब्लेम असेल, फार्मर आय डी निघत नसेल, OTP येत नसेल, या सर्व गोष्टीचा जर प्रॉब्लेम येत असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी आता प्रत्येक जिल्हा कृषी सहाय्यक जे आहेत त्या कृषी सहाय्यकाचे नंबर आपल्याकडे आलेले आहेत. ते नंबर तुम्हाला मी सांगणार आहे. ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डीचा प्रॉब्लेम येत आहे त्यांनी या नंबरवर संपर्क साधून आपला प्रॉब्लेम दुरुस्त करायचा आहे. आता नेमका नागपूर विभागामध्ये जे आपले विभाग आहेत टोटल नागपूर, अमरावती, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक, या जेवढ्या विभाग आहेत त्या विभागामध्ये प्रत्येकाचा नंबर मी देतोय. या विभागातील ज्यांचा फार्मर आय डीला प्रॉब्लेम येत आहे त्यांनी या नंबरशी संपर्क साधून आपला फार्मर आय डी दुरुस्त करून घ्यायचा आहे. जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कॉल करून ह्यांना विचारू शकता. जर तुम्ही नागपूर विभागामध्ये जर येत असाल, जर तुम्हाला फार्मर आय डीचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही 9657 10 9809 या नंबरवर संपर्क करा. अमरावती विभागामध्ये जर तुम्ही असाल तर फार्मर आय डीचा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर 9657 10 9809 या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता. पुणे विभागामधील शेतकऱ्यांना जर फार्मर आय डीचा प्रॉब्लेम येत असेल तर 75 88 40 94 92 या नंबरशी संपर्क साधा. कोकण विभागामध्ये जर फार्मर आय डीचा काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत असेल तर 94 04 95 35 18 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 91 72 31 96 37 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. आणि नाशिक विभागात 94 04 95 35 18 या नंबरशी संपर्क करून तुम्ही जर फार्मर आय डीचा काय प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम फोन करून काय प्रॉब्लेम येतोय तो विचारून दुरुस्त करून घ्या. कारण फार्मर आय डी शिवाय कर्जमाफी नाही. आणि 20 तारीख ही शेवटची तारीख आहे. 20 तारखेच्या आत सर्व काही दुरुस्त्या करायच्या आहेत त्या करून घ्या, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण हा जर पॉईंट प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जर नाही पोहोचला तर खूप शेतकरी यातून वंचित राहू शकतात. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये जेवढं होईल तेवढं पटकन सर्व दुरुस्ती करून घ्या. पहिल्या टप्प्यामध्ये तुमची कर्जमाफी होऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. महत्त्वाचा मुद्दा, रेग्युलर जरी तुम्ही असाल आणि जर फार्मर आय डी नसेल तरीही प्रोत्साहन मिळणार नाही. त्यामुळं रेग्युलर असो अथवा थकबाकीदार असो, सर्व शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी बंधनकारक आहे. धन्यवाद मित्रांनो.